थंडीच्या दिवसामध्ये सकाळी नाश्त्याला गरमागरम अगदी मऊसूत कणकेचा म्हणजे गव्हाच्या पिठाचा शिरा आवर्जून खाल्ला जातो. लहान मुलांपासून अगदी वयोवृद्ध असो सर्वांसाठीच असा हा गव्हाच्या पिठाचा मऊसूत शिरा बनवता येईल. कोणी आजारी व्यक्ती असेल किंवा कमजोरी थकवा जाणवत असेल तर असा हा पौष्टिक गव्हाच्या पिठाचा शिरा फारच उपयोगी ठरेल. हा शिरा आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने करणार आहोत. हा शिरा अजिबात चिवट किंवा चिकट होत नाही, मऊसूत तयार होतो. नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुनाज फूड कॉर्नरमध्ये. आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वप्रथम आपण एक पातेलं घेणार आहोत आणि त्यामध्ये ज्या वाटीने किंवा कपने आपण गव्हाची कणिक मोजणार आहोत त्याच वाटीने 2 वाट्या इतकं पाणी घ्यायचं आहे. पाणी गॅसवर गरम करायला ठेवायचं आहे. इथे आपल्याला पाण्याला उकळी आणू द्यायची आहे. पाण्याला उकळी आली म्हणजे पाणी चांगलं गरम झालं की गॅस बंद करायचा आणि यावर झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं, म्हणजे पाणी लवकर थंड होणार नाही. त्यानंतर गॅसवर जाड तडाची कढई ठेवली आहे. त्यामध्ये साधारण पाऊण वाटी इतकं साजूक तूप घातलेलं आहे. तूप गरम झालं की त्यामध्ये 1 वाटी कणिक घालून घेऊयात. नेहमीचीच चपात्यांसाठी जी कणिक वापरतो तीच घेतली आहे. आता हे चांगलं असं तुपामध्ये परतून घ्यायचं आहे. बघा, या कणकेने सगळं तूप शोषून घेतलेलं आहे. आता जसं जसं आपण भाजत जाऊ आणि कणिक जशी जशी भाजायला लागते तशी तशी ती तूप सोडायला लागते. त्यामुळे मिश्रण आपलं काहीसं सैलसर होणार आहे. पण सुरुवातीला तर कणकेने सगळंच तूप शोषून घेतलेले आहे. जर का यामध्ये गुठळ्या असतील तर त्या अशा मोडून अगदी मस्त असं मंद आचेवर आपल्याला हे पीठ खमंग आणि खरपूस भाजायचं आहे. आपण मोठ्या आचेवर न भाजता अगदी मंद आचेवर भाजायचं, कारण या कणकेच्या शिऱ्याची चव आहे ना, या भाजण्यावरच अवलंबून असते. त्यामुळे मंद आचेवर खरपूस आणि खमंग सुवास उठेपर्यंत छान असं आपल्याला ही कणिक भाजून घ्यायची आहे. बघा, तुम्हाला लक्षात येत असेल की सुरुवातीला सगळं तूप या कणकेने शोषून घेतलं होतं आणि आता मिश्रण काहीसं सैलसर झालेलं आहे. हळूहळू हे मिश्रण तूप सोडायला लागलेलं आहे. बऱ्यापैकी सैल झालेलं आहे. पण अजूनही कणकेचा रंग हवा तसा बदललेला नाही. तर आपल्याला थोडंसं लालसर होईपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे. साधारण 6 ते 7 मिनटं मंद आचेवर मी ही कणिक भाजून घेतली. बघा, आता मिश्रणसुद्धा अगदी फार सैल झालेलं आहे आणि आपल्या गव्हाच्या कणकेचा रंग बदललेला आहे. आता काय करायचं तर या स्टेजला गॅस लहानच आहे. हळूहळू गरम केलेलं पाणी यामध्ये घालायचं. हे पाणी ओतताना मात्र काळजी घ्यायची आहे, कारण तूप फार गरम आहे, कढईसुद्धा गरम आहे. याचे शिंतोडे किंवा वाफ अंगावर येण्याची शक्यता असते. म्हणून हे अगदी असं अलगद हाताने आणि सावकाश ओतायचं आहे. हे मिश्रण आता काहीसं घट्टसर होत आलेलं आहे. पाणी घातल्यानंतर पातळ असतं, पण हळूहळू घट्ट होत जातं. तर इथे तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण इथे बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 वाटी साखर घालून घ्यायची आहे. साखर ही आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. साखर घातल्यानंतर मिश्रण आपलं परत सैलसर होणार आहे, कारण साखरेला पाणी सुटतं. तर आपल्याला इथे साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे. साखरेऐवजी जर का तुम्ही गूळ वापरला तर तुमचा शिरा हा अजून पौष्टिक होतो. साखर घातल्यानंतर मिश्रण आपलं परत सैलसर झालेलं होतं, पण इथे साखर पूर्णपणे विरघळलेली आहे. परत मिश्रण घट्टसर झालेलं आहे आणि मिश्रणाने तूपसुद्धा सोडलेलं आहे. इथे आपली पूर्णपणे साखर विरघळलेली आहे. वरून थोडीशी विलायची पूड घालून घेऊयात आणि आवडीनुसार आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू शकता. जसं जसं आपण परतत जातो तसं तसं या शिऱ्याला छान असं तूप सुटायला लागतं. बघा, अगदी छान मस्त दाणेदार मऊसूत शिरा तयार झाला आहे. मस्त अशा रंगाचा, बघता क्षणी खावासा वाटतोय. हा आपला कणकेचा शिरा बनवून तयार झाला. तुम्हीसुद्धा या थंडीमध्ये असा कणकेचा शिरा नक्की करून पहा व तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. अशा छानशा उपयुक्त रेसिपीबरोबर लवकरच भेटूया. धन्यवाद.